जमलेल्या आदिशक्तीला साष्टांग दंडवत. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी असं म्हटलं जातं. आणि संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, यत्र यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र तत्र देवता रमन्ते. ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो सगळ्या शुभशक्तींचं तेथे आगमन होतं. त्यामुळे सगळ्या शुभशक्ती इथं आलेल्या आहेत. तर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉक्टर कृती, सुमित यांनी विशेष परिश्रम घेतले. कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते आणि जो ती भूक भागवतो तो लोकप्रिय होतो असं म्हटलं जातं. विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं की लोकांनी त्याला म्हणावं, हिज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. मी फॅमिली कोर्टामध्ये समुपदेशक म्हणून बऱ्याच वेळेला जायचा योग येतो. तर बरेचसे खटले ना हे एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले, त्यामुळे त्या ठिकाणी आलेले दिसतात. त्यामुळं आपल्या पार्टनरचं कौतुक करा. इथं जी मंडळी आलेली आहेत आपल्या बायकोच्या भाजीचं आज अवश्य कौतुक करा आणि तुम्ही देखील आपल्या नवऱ्याचं कौतुक करा. लहानपणी एक कविता वाचली होती वेळेअभावी, कारण वेळ कमी आहे, मी थोडंच बोलणार आहे. मला पुढचा एक कार्यक्रम आहे. शेवटच्या 2 ओळी, अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. त्यामुळं कौतुकाची थाप पाठीवर पडली तर एक प्रकारचं बळ मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10वीच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला ते पहिले आले 1 नंबरला, त्यावेळेला परळ भागामध्ये केळुसकर गुरुजींनी त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की केळुसकर गुरुजींनी पाठीवर जी शाबासकीची थाप टाकली ती थाप मला संविधान लिहिण्यासाठी मोटिवेशन देणारी ठरली. जिजाबाईंनी ज्या वेळेला पुण्याचं नाव पुनवडी होतं, तर या पुनवडीमध्ये सगळ्या कड्या कपाऱ्यातल्या लोकांना इथं गोळा केलं आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. मस्त लोकांनी कावड कष्ट करून पिकावर डोलायला लागली, पण रात्री अपरात्री जंगली श्वापद येऊन पिकांचं नुकसान करायची. तर सगळी लोक आली, शेतकरी म्हणाली, मासाहेब आम्ही जगायचं कसं? रात्री अपरात्री मस्त पिकं डोलायला लागली, पण रात्री अपरात्री हिंस्र श्वापद, जंगली श्वापद पिकांचं नुकसान करतायत. तर मासाहेबांनी एक घोषणा केली की जे कोणी या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करतील त्यांना मी सोन्याचं कडं देईल. तर रात्री अपरात्री सगळी तरणीमांड पोरं सगळी बाहेर आली. मासाहेबांनी त्यावेळेला हेरलं की सोन्याचं कडं देताना छत्रपतींसाठी भावी आयुष्यात कुठली कुठली पोरं कामाला येणार आहेत. असाच रात्री 1चा सुमार एक तरणबांड पोरगा रानगवा घेऊन लाल महालासमोर आला आणि राखवालदाराला म्हणाला, मासाहेबांना बोलवा, मासाहेबांना बोलवा. एकदम घामाघूम झाला होता. 3-4 पोरं त्याच्याबरोबर होती आणि राखवालदार म्हणाला, रात्री 1 वाजले, आता कोण मासाहेबांना भेटायला आला? म्हणे तुला काय कळतं का नाही? नाही मासाहेबांना बोलव, मासाहेबांना बोलव. हा गलका ऐकून जिजामाता बाहेर आल्या. म्हणले, काय रे पोरांनो, काय झालं? मासाहेबांना बघताच त्यांनी तो रानगावा खांदवून खाली टाकला. मासाहेब शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करणारा हा रानगावा जंगली श्वापद, याला मी मारलं, खलास केलं आणि याला इथं घेऊन आलो. मासाहेब यांनी ज्या वेळेला माझ्यावर झेप मारले मी खाली पडलो, आडवा झालो. परत मी त्याची तंगडा पकडला, उचलला, आपटला. मासाहेब परत त्यांनी दुसरे मारले. मी मुडक्यावर पाय देऊन असं दाबून खाल्ली, खलास केला. फेस येईपर्यंत पाय काढला नाही. मासाहेब याला मी खलास करून इथं आणला. मासाहेबांनी बघितलं आणि त्याला जवळ घेतलं. म्हणले, पोरा एवढ्या रात्री का आला रे? तुला वाटलं का सकाळी मासाहेब सोन्याचं कडं देणार नाही, रात्री 1 वाजता का आला? मासाहेबांचे वाक्य ऐकताच तो तरणभांड पोरगा घामाघूम झालेल्या अवस्थेत म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं घेण्यासाठी नाही आलो मासाहेब. ज्या वेळेला या रानगावाला मी जागेवर खलास केला त्यावेळेला एकच विचार आला, आत्ताच्या आत्ता जायचं आणि मासाहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची. तुमची थाप 1000 हत्तींचं बळ देतं मासाहेब, फक्त कौतुकाची थाप द्या. मासाहेबांनी त्या पोराला आपल्या कवेत घेतलं, विचारलं, नाव काय रे पोरा तुझं? ताना नरहर मालुसरे, उमरड गावचा मी. तानाजीच्या पाठीवर मासाहेबांनी जी थाप टाकली, तानाजी मालुसरेंनी आपलं आयुष्य छत्रपतींसाठी अर्पण केलं. आज तुमच्या पाठीवर जी थाप टाकतायत
तर ही थाप तुम्हाला पद्मश्री मिळवण्यापर्यंत मोटिवेशन देईल अशी मला आशाच नव्हे तर खात्री आहे. चांगलं काम करताय, उद्या पेपरमध्ये फोटो जागतील, ऑलरेडी काही जण फेमस आहे, तुमची बदनामी चालू होईल. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमची बदनामी चालू होईल, लोक तुम्हाला निंदा करायला लागतील, नावं ठेवायला लागतील, तर समजा तुम्ही योग्य मार्गाने प्रवास करत आहात. भगवान बुद्धांना विचारलं, भगवान वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई वडील भाऊ बहीण मित्र आप्तेष्ट नातेवाईक पत्नी मुलातलं कोण येईल? तर भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल. त्यामुळं काम करत असताना इंटेन्शन क्लिअर ठेवा की मी जे काही काम करत आहे त्या कामामुळे हजारो लोकांच्या आयुष्यात बदल करायचा आहे. पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे, तर तुमच्यापाशी येणारच आहे. यश बाय प्रॉडक्ट आहे, नेम बाय प्रॉडक्ट आहे. इंटेन्शन इज द मेन थिंग. तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि आज या ठिकाणी अश्विनीताई आल्यात, कर्नल साहेब आलेत, महाराज आलेत, बॉलिवूडची लोक आलीत, वेगवेगळ्या सगळी, म्हणजे ज्यांची मी नावं घेतली ते सगळे देव, ज्यांची नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो. एकदा एक मुलगा गजरे विकत होता. सकाळमध्ये मी गोष्ट लिहिली होती. तर गजरे विकत असताना त्याचे पाय भाजत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एक स्कूटरवाला तिकडनं चालला होता. त्यांनी बघितलं आणि त्याला दया आली. त्यांनी त्या मुलाच्या पायाकडे बघून अंदाजे त्याच्या पायाची चप्पल समोरच्या दुकानातून आणली आणि त्याला म्हटलं, हा हे चप्पल घाल बाळा. त्या मुलाने ती चप्पल घातली. तो एकदम खुश झाला. काका 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 म्हणला, तुम्ही मला चप्पल दिली, तुम्ही देव आहात का हो? त्याचे असे हात पकडले त्या माणसाचे. काका तुम्ही देव आहात का? त्या माणसाला एकदम ओशाळल्यासारखं झालं की अरे बाबा मी देव काय नाही असं का म्हणतो? मग काका तुम्ही देवाचा मित्र नक्की असाल, सांगा ना काका. म्हणे बाळा असं का म्हणतो रे? म्हणे काका काका माझे पाय भाजतात म्हणून काल संध्याकाळी मी मंदिरामध्ये गेलो, देवाला बोललं देवा माझे पाय भाजतात, मला चप्पल दिला. आणि काका तुम्ही मला चप्पल आणून दिली, तुम्ही म्हणता देव नाही, मग देवाचा मित्र काका नक्की असाल, सांगा ना. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू. स्कूटरला किक मारून घरी जाताना त्या माणसाच्या मनात एवढाच विचार होता, आयुष्यात देव होता नाही आला तरी देवाचा मित्र नक्की होता येतं, देवाचा मित्र. अशा या सगळ्या देवाच्या मित्रांना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मी निघतो. आपल्या सर्वांची परवानगी घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच सर. वी वुड अगेन लिसन यू फॉर लाइक, अगर आप 1-2 घंटे भी बोलते, व्हाट